जिंदगी नहीं जीने का बहाना, जिंदगी नहीं सिर्फ सांसों का खजाना, जिंदगी है सिंदूर पूरब का, जिंदगी काम है सूरज उगाना. ज्या विचारांनी त्यांनी स्वतःच्या करिअरमध्ये हे बदल केलेत तो विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आपण आज सरांशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सक्सेस हा खूप वेगळा असू शकतो आणि तो आहे की समाधान. अब मैं जिंदगी से हिसाब नहीं रखना चाहता. गट कधी विनेतून आलो, कधी टाळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळा काळातून आलो, विठोबा संपली वारी जाऊ का रे आता, तुला माहीत आहे मी मुलाबाळातून आलो. जिंदगी नहीं जीने का बहाना, जिंदगी नहीं सिर्फ सांसों का खजाना, जिंदगी है सिंदूर पूरब का, जिंदगी काम है सूरज उगाना. आयुष्यात एक व्यक्ती किती अचीवमेंट करू शकतो याचं आज आपण उदाहरण पाहणार आहोत. दिल्ली युनिव्हर्सिटीमधून MA पॉलिटिक्स, दिल्ली युनिव्हर्सिटीमधून LLB, MPSCमधून डायरेक्ट क्लास 1 म्हणून सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमध्ये निवड, त्यानंतर त्याच विभागामध्ये डेप्युटी कमिशनर म्हणून प्रमोशन, त्याच विभागामध्ये जॉईंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणून पुन्हा प्रमोशन. मधल्या काळामध्ये शासनाच्या विविध विभागामध्ये खूप चांगल्या पोस्टवर काम, असा तगडा पोर्टफोलिओ असताना स्वतःची आवड आणि स्वतःला ओळखण्याची एक नवीन संधी म्हणून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेणं आणि त्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सुरुवात करणं, असे आजचे आपल्याशी बोलणारे माझे मित्र आहेत. जॉईंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स रिटायर्ड आशुतोषजी घोरपडे सर, आणि आत्ता सध्या त्यांचं महाराष्ट्रामध्ये भूलभुलैया हे नाटक तुफान गर्दी खेचत आहे. काल कराडमध्ये या नाटकाचा प्रयोग होता आणि या प्रयोगासाठी सर आल्यानंतर मी एक विचार केला की ज्या विचारांनी त्यांनी स्वतःच्या करिअरमध्ये हे बदल केलेत तो विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आपण आज सरांशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. एवढं सगळं तगडा पोर्टफोलिओ आहे आणि जे मिळवायला लोकांचं एक स्वप्न असतं की मी इथं पोचावं आणि इथं पोचल्यानंतर मी इथंच कंटिन्यू राहावं. आणि बऱ्याच वेळा लोक म्हणजे नियत आयुमानानं जरी रिटायर झाली तरीसुद्धा ते मनानं रिटायर होत नाहीत, त्यांना इच्छा असते की आपण तिथं राहावं. परंतु तुम्ही रिटायरमेंटला खूप वर्ष शिल्लक असतानासुद्धा VRS घेऊन एक नवीन क्षेत्रामध्ये तुमच्याकडे नवीन नव्हतं, तुम्ही ऑलरेडी या क्षेत्रामध्ये आधी काम केलेलं आहे, पण VRS घेऊन पूर्ण वेळ स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच्या आवडीसाठी काम करायचं. नक्की यामागचं म्हणजे काय लॉजिक काय? आता याच्या मागं खूप वेगळं लॉजिक आहे की आत्तापर्यंत आपण जगणं जे जगलेलो आहोत तर त्या अनुभवातून कुठंतरी एक अंदाज आला, एक समज आली की आता आयुष्य म्हणजे आपलं एकच आयुष्य असतं. बरोबर. पुनर्जन्म आहे का नाही ते माहीत नाही. बरोबर. मग हे जगायचं कसं? ओके. तर याच्यावरती माझा खूप वर्षापासून हा विचार सुरू होता की एकच आयुष्य, मग ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जगलं पाहिजे. कमीत कमी माणसाला मरताना असं नाही वाटलं पाहिजे की माझं हे जगायचं राहून गेलं, ते जगायचं राहून गेलं. ओके. मग खूप माणसाच्या इच्छा असतात, आकांक्षा असतात किंवा खूप गोष्टी वाटत असतात की मी हे करावं, मी ते करावं. मग त्या अनुषंगानं आणि मध्ये कोविड आला. बरोबर. मग कोविडमध्ये हा विचार माझा पक्का झाला. म्हणजे कोविडमध्ये मी जेव्हा बघितलं की प्रत्येक माणूस कशा प्रकारे, म्हणजे अगदी यश काय आहे, सक्सेसची आपल्याकडं समाजानं दिलेला कन्सेप्ट जो आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे मी खूप पैसे कमवले, मी खूप मोठी इमारत बांधली, मी मोठ्या हुद्द्यावर गेलो म्हणजेच यशस्वी का, तो एक भाग असू शकतो प्रवासाचा. बरोबर. पण सक्सेस हा खूप वेगळा असू शकतो आणि तो आहे की समाधान. ओके. आणि कारण जेव्हा कोविडमध्ये माझ्या लक्षात आलं की मृत्यू हा आता ही व्यक्ती माझ्या समोर आहे आणि पुढच्या क्षणी ती नाहीये. बरोबर. मग एवढ्या लवकर एवढ्या अनसर्टन वेनं जर जन्म आणि मृत्यू येत असेल
तर मग मधला काळ जो असतो माणसाचा, जगणं म्हणजे काय, जिंदगी काय आहे, तर जगणं आणि मरणं याच्यामधला जो प्रवास आहे तो आयुष्य मग आहे. तो सुद्धा आपल्याला सवय काय असते, सर्टन्टीची. बरोबर. ही गोष्ट अशा पद्धतीनंच व्हायला पाहिजे, बरोबर. सिक्युरिटी, Security. सर्टन्टी, हे आपल्याला लहानपणापासून सोशलाइज झालेलं झालं असतं, आणि बिंबवलंय आपल्याला. बिंबवलेलं असतं. पण मग माझ्या लक्षात आलं की असं जेव्हा जगणं आणि येणारे जे इव्हेंट्स असतात आपल्या आयुष्यात, आता काल रात्रीपर्यंत मला माहित होतं का मी तुमच्या इथं ऑफिसमध्ये येणार आणि आपली इंटरव्ह्यू होणार, नव्हतं. म्हणजे हे अनसर्टन. Uncertainty आहे, बरोबर. मग मी प्लॅनिंग करून काही केलं असतं की माझा कराडला प्रयोग आहे, मग आज सांगलीला आहे, तर मग मी वेगळ्या पद्धतीने गेलो असतो, बरोबर. मग मी तुम्हाला नाही म्हटलं असतं. पण कुठंतरी त्या असं पाणी कसं वाहतं ना, झरा झरा, येस जरा तशा पद्धतीनं जगणं आवश्यक वाटलं मला. आणि म्हणून मग मी निर्णय घेतला की नाही, आता कुठंतरी त्या पद्धतीचं जगणं थांबलं पाहिजे की जे सारखं घड्याळाच्या त्या कॅलेंडरच्या चाकोरीमध्ये आहे, किंवा कुणीतरी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. आता मी काही देवाला ऍप्लिकेशन दिलं नव्हतं की मला जन्माला घाला, बरोबर. ईश्वरानं मला जन्माला घातलं, माझ्याकडे सगळ्या पद्धतीनं फ्रीडम दिलेलं आहे, बरोबर. तर त्या फ्रीडमचा मी पूर्णपणे उपभोग घेण्यासाठी. आणि आपण जगणं कसं, म्हणजे मी थोडंसं लिहिलेलं आहे, मी नंतर ते तुम्हाला वाचून दाखवतो. मी वाचून दाखवू का? हा, प्लीज. म्हणजे मी हे महत्वाचं वाटलं मला, कारण हाच मुद्दा जगण्याबद्दलचा खूप महत्वाचा आहे. बरोबर. आयुष्य खरंच खूप छान आहे, सुंदर आहे, अरे वा. गूढ आहे, आणि ते जगलं पाहिजे. गुड. पण खरंच ते आपण जगतो का? ओके. जगतात तर सगळेच, अगदी कुत्री मांजरी पण जिवंतपणे जगता आलं पाहिजे. ओके. पुनर्जन्म आहे का नाही हे मलाही माहित नाही, पण हा एकच जन्म आहे आणि तो मला जिवंतपणे जगायचा. वा. मग आता अशी वेळ आली होती की जगणं रुटीन होऊ घातलं होतं. रुटीन चाललंय, सकाळी उठायचं आणि नंतर मग बॅग भरायची, डबा घ्यायचा, जायचं, कार्यालयात काम करायचं. हा, मी कामाला वाग होतो, म्हणजे मी काम चांगल्या नाही, ते पद्धतीनं मी केलं, अनुभवलंय. ते चांगल्या अनुभवलंय, पद्धतीनं ते केलं आणि आनंदानं केलं. Yes, असं नाही yes, की मला कुठेतरी मी बोर झालो होतो म्हणून मी हा निर्णय घेतला. पण जगणं रुटीन होऊ घातलं होतं, घड्याळाच्या काट्यावर अडकत चाललेलं. बरोबर. घड्याळ आणि कॅलेंडर मला सारखं नाचवत होतं. आपल्याला बघा, लहानपणापासून घड्याळ कॅलेंडर नाचवत, हो, पर्यायच नसतो. बरोबर. नेमून दिलेलं काम तर मी मन लावून करत होतोच, पण जगताना तोचपणा जाणवत होता. बरोबर. मग विचार केला, तेच आयुष्य का बरं जगायचं, ओके. आणि मग कशाला? का कोणी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं? गुड. मग विचार केला, या घड्याळाची गुलामी तोडून टाकली तर. गुड. मग ठरवलं आयुष्य जगण्याचा पॅटर्न बदलायचा. गुड. येणारा प्रत्येक क्षण आपल्या पद्धतीने जगायचा. माणसं आयुष्य ठरवून जगतात, प्लॅन करून जगतात, पण आयुष्यात घडतात गोष्टी ज्या अनप्लॅन्ड असतात, अनसर्टन असतात. अगदी येणारा मृत्यू सुद्धा, जे मगाशी बोललो. मग आयुष्य म्हणजे तरी काय, तर जन्म मृत्यूच्या मधला कालावधी. बरोबर. जन्म मृत्यू जसा अनसर्टन आहे, तसंच खरं तर आयुष्य पण अनसर्टन आहे, बरोबर असतं. पण आपणच ते सर्टन असावं, सिक्युअर्ड असावं म्हणून त्याच्या मागे भाग अगदी पळत असतो. बरोबर. आणि जबाबदारी, हो, हा शब्द आहे ना, समाजाने आपल्याला इतका हा, सारखं बिंबवलेला आहे. हा. अरे नाही, तुझी जबाबदारी जबाबदारी आहे. पण मी म्हणतो, जर जगण्यावर प्रेम असेल ना, किंवा माझं तुमच्यावर प्रेम आहे, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम आला की मी येणारच ना. मग त्यासाठी मला, अरे मित्र म्हणून तुझी जबाबदारी आहे का, असा विचार करायची गरज पडत. साखळदंड घ्यायची गरज नाही, लावून घ्यायची गरज नाही. मग ते प्रेमाने हा, येतं. येतच. त्यामुळे मग मी जबाबदारी ह्या शब्दाला मी म्हटलं, जबाबदारी हा शब्द नाही वापरायचा, की प्रेमानं बघायचं. तर जबाबदारी या शब्दाला आपण अनन्यसाधारण महत्व देऊन जगण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर. मग पण मला सांगा, नाहीतर जबाबदारी कधी संपते का? नाहीच. मग लक्षात आलं, आपण जगण्यावर प्रेम केलं की जबाबदारी अशी काही वेगळी राहत नाही. येस. ओके. आणि मध्ये मध्ये असे विचार येत होते की जो करना पडता है, जो अनिवार्य आहे, म्हणजे लहानपणापासून मला आता कधी कधी कुठला विषय आवडत नसेल, बायोलॉजी आवडत नसेल, तरी सुद्धा तो मला करायला लागायचा. कधी कधी त्या बोर्डाची परीक्षा, आपल्याला खूपशा गोष्टी जगण्यामध्ये की अनिवार्यात म्हणून आपल्याला सारखं पण करायला लागतं. बरोबर. पण आता मग आयुष्याच्या या स्टेजला आलो होतो की आता तरी कुठंतरी, म्हणजे उगच बंधनकारक म्हणून नाही. बरोबर बरोबर बरोबर. कारण मी आता काही क्षणात सुद्धा मरू शकतो, 100व्या वर्षी सुद्धा मरू शकतो, काही होऊ शकतो. तर मग त्यामुळे आताचा हा क्षण माझा महत्वाचा आहे. मग जो करना पड़ता है, जो अनिवार्य है, ऐसा मैं अब नहीं करना चाहता हूं. अब जिंदगी में अनिवार्यता नहीं चाहिए, अनुशासन जो बाहर से हो,
कारण बाहेरून कोणी तर सांगितलं की नाही आता तुम्ही मला वाटलं प्रेमानं म्हणून मी आलो की विकासजींबरोबर आपण चर्चा बरोबर. करूया, गप्पा मारूया. Yes. पण हेच जर कोणी तर नाही तुम्हाला यायलाच पाहिजे, मग मला ते नाही, अनिवार्यता नाही, बाहेर से नाही, है, अगदी, अगदी. अनुशासन नाही. जो बाहर से वो मैं नहीं करूंगा. ओके. अनुशासन जो बाहर से है उससे मैं मुक्त होना चाहता हूँ, मैं अपने आप से मिलना चाहता हूँ. Good. सगळ्यात महत्वाचं हा, ते खूप हे खूप महत्वाचं Yes, होतं yes, yes, yes. की मला स्वतःला भेटायचं होतं. मी भेटत आलेलो आहे स्वतःला, मी लहान एवढ्या वर्षापासून बघतोय पण आता मी नव्यानं सापडत चाललोय स्वतः. बरोबर बरोबर. हे महत्वाचं आहे. नंतर आपण रुटीन मध्ये इतकं बिझी झालेलो की असतो स्वतःलाच भेटत की नाही आपण. स्वतःला भेटायचं. नाही, अगदी 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 हे खरं आहे. आणि मग मला ते मी जेव्हा साताऱ्याला माझी पोस्टिंग होती जॉईंट कमिशनर म्हणून, तेव्हा मला एकांत मिळाला. बरोबर. त्याच्यावर मी नंतर येतो, पण त्यामुळे मग मी स्वतःला भेटलो आणि मग मी असा निर्णय तो पक्का झाला. मैं अपने आप से मिलना चाहता हूं, मैं अपने आप से मिलना चाहता हूं. मैं जिंदगी आतापर्यंत आपण काय करतो, हिशोब ठेवत असतो आयुष्यात, हे असं केलं तसं केलं. अब मैं जिंदगी से हिसाब नाही रखना चाहता. गट. म्हणजे त्याच्या पलट झालंय. बरोबर. कोण कसं वागतं किंवा काय त्याचं काही संबंध नाही. मी काय प्रेमानं वागणार, हे जग माझं आहे, हे अस्तित्व माझं आहे. Yes. अस्तित्वावर प्रेम करायला शिकलो मी. बाहेरील जगाची व्यर्थता आता लक्षात आली. या सर्व गोष्टीतून मन भरत आहे आता, आणि या सगळ्या गोष्टींचा असा खूप उपयोग आहे असं वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण योग्य पद्धतीने प्रकारे व्यक्त करावा असं वाटलं. मग विचार केला, समाजानं आखून रेखून दिलेल्या पद्धतीनं तसं जगून बघितलं. आता मला जसं वाटतंय तशा पद्धतीनं जगून बघावं. ओके. मग काहीही विचार, म्हणजे कसं जगायचं, जास्त विचार करायचा नाही, काहीही विचार न करता. कारण आपल्याला लहानपणापासून हे पण शिकवलं जातं की प्रेझेंट मध्ये जगा, प्रेझेंट मध्ये जगा. पण तुम्ही सांगा मला, खरंच जगतो का? नाही 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 जगू शकत. आपल्या डोक्यात उद्याचे प्लॅन्स असतात, फ्युचर नाहीतर पास्ट, काल काय घडलं, कालचं दुःख आणि उद्याचा तणाव, ह्याच्यामध्ये आजचा दिवस वाया जातो. तर मग नाही, आता हा क्षण आहे ना, आता मी विकास बरोबर आहे, 100% इथं पाहिजे. बरोबर. मग मी कालचा विचार करून की आज संध्याकाळी माझा नाटकाचा प्रयोगाचा तो विचार नाही करणार, उद्याचा विचार नाही करणार. इथून मी निघालो बाहेर, गाडीत बसलो की मी गाडी चालवताना मन लावून चालवेन. प्रयोगाच्या ठिकाणी गेलो की मी 100% प्रयोग. नाही, मी काल हे नोट केलं, मी तुम्हाला काल बोलून दाखवलं की तुम्ही नाटकात अगदी समरस झाले होता. म्हणजे ते तुम्ही हे करताय, म्हणजे अभिनय करताय असं वाटतच नव्हतं. तुम्ही जसे नॉर्मल वागता, म्हणजे तुमचा जो सेकंड पार्टमध्ये जो आवाज बदललेला तुमचा जो रोल आहे त्याच्यामध्ये एवढे समरसता होती तुमची, एवढं समरस झालं होतं तुम्ही की म्हणजे हे नाटक असं वाटतच नव्हतं. मी हे नोट केलं, मी तुम्हाला रात्री जेवताना हे बोलून दाखवलं की तुम्ही ते समरस झाला होता. म्हणजे यू आर एन्जॉईंग दॅट. आणि तुम्ही जे सांगताय ते मला आता ते मला कनेक्ट होतंय की तुम्ही तिथं तसंच होतात. म्हणजे तुम्ही त्यावेळी तसंच होता, आपण रात्री एकत्र जेवताना तुम्ही आमच्या बरोबरच होता ना, तुम्ही ते कालचा विषय म्हणजे जे प्रेझेंटमध्ये जगायचं. एक्झॅक्टली. खूप छान. आणि मग त्यामुळं काही ठरवायची गरजच नाहीये, सगळ्या गोष्टी तशा पद्धतीनं होतात. त्यामुळे मग मी काहीही न विचार करता, काहीही न ठरवता आत्ताचा हा क्षण जगायचा आणि मस्त जगायचं आणि पुढे जायचं. जास्त पुढचा मागचा विचार करत बसायचा नाही. म्हणजे कदाचित थांबायचं. आता तुम्ही म्हणाल थांबायचं म्हणजे वर्तमानात थांबायचं, भूतकाळात नाही जायचं आणि भविष्य काळात नाही जायचं. राईट. एकच आयुष्य, ते जगून घ्यायचं बिनधास्त, जसं हवं तसं. राईट. जसं येईल तसं, जास्त विचार न करता आणि दंगा करत, मस्ती करत. सेलिब्रेशन, लाईफ इज अ सेलिब्रेशन. उगाच आपण म्हणजे उगीच गंभीर व्हायचं नाही, दुःखी किंवा नाही मी काहीतरी कोणीतरी मोठा आहे म्हणून मी सिरियस व्हायचं, काही गरज नाही ना. आनंदानं एन्जॉय करा ना आयुष्य, प्रत्येक क्षण छान आहे. आणि हा गेला की संपलं. मग कशाला उगाच दुःख विचार करत बसा दुःखाचा. कारण मृत्यूबद्दल मी बोललोच. मग काळजी न करत जितके क्षण माझ्या हातात आहेत, जितके क्षण माझ्या हातात आहेत ते मी नक्कीच जिवंतपणे जगले पाहिजेत. कमीत कमी माणसाला असं मरताना वाटलं नाही पाहिजे की मला माझं हे जगायचं राहून गेलं, ते करायचं राहून. म्हणून उर्वरित आयुष्य जिवंतपणे जगण्यासाठी, प्रत्येक क्षण आपल्या पद्धतीने जगण्यासाठी, आपला श्वास, माझा श्वास आहे की नाही तो माझ्या पद्धतीने घेण्यासाठी, आणि हे सगळं करत कुणाला त्रास नाही देत आहे. म्हणजे हे मी काळजी घेतो की म्हणजे आपण फ्रीडमचा नेहमी कन्सेप्ट बघितलेला आहे. म्हणजे फ्रीडम म्हणजे मला कधी कधी वाटतं मी उगाच मोठा साऊंड, मोठ्या म्युझिकला मोठ्या पद्धतीने गाणी लावणी, आपल्या फ्रीडममुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला. एक्झॅक्टली. हे खूप महत्त्वाचं.
सगळ्यात महत्वाचं मला वाटतं भारतामध्ये हे खूप आवश्यक आहे. गरज आहे. स्वातंत्र्य हे स्वैराचारात रूपांतर नाही झालं पाहिजे. स्वातंत्र्य हे तुमचं असं पाहिजे की हार्मलेस स्वातंत्र्य पाहिजे, दुसऱ्याला त्याचा त्रास हार्म काय झाला नाही पाहिजे. म्हणजे कोणी पूजा करते किंवा कार्यक्रम करते ते तुम्ही इंडोर मध्ये करा, लोकांना त्रास येस येस, लोकांना न त्रास देता तुम्हाला जे करायचं ते करू शकता तुम्ही. म्हणजे मी बऱ्याचदा बघितलं की काही काही ठिकाणी गणपतीच्या सुद्धा असे कधी कधी मिरवणुका चालतात, तिथं हॉस्पिटल्स आहेत आणि ते जे डीजे असतात ना त्याचं रुग्णांवर म्हणजे म्हातारे लोक आहेत. मला खूप वाईट वाटतं, मुलांच्या काही परीक्षा असतात तर त्यांना नाही ना ते त्याला आवाज ऐकायचा नसेल तर त्यांनी काय ऐकावं. ओके, एवढं प्रत्येकानं आपला म्हणजे हा माझा वैयक्तिक विचार आहे. बरोबर, पण हा हरकत खूप नाही, चांगला महत्त्वाचा विचार आहे. मग माणसानं कसं म्हणजे मला कसं जगायचं तर काही करायचं, प्रत्येक वेळी काहीतरी केलंच पाहिजे असं आहे का? काही नाही. म्हणजे मी शांतपणे बसलो ते सुद्धा चालू शकतं. म्हणजे केलं तर काही, पण जे हवं तसं, बरोबर, जसं जमेल तसं, ओके, कोणाला त्रास न देता, त्रास करून न घेता, बरोबर, आनंद घेत देत, आनंद देत, राईट, बिनधास्त मोकळेपणानं प्रत्येक क्षण आपल्या पद्धतीने जगायचा. कारण जगायला खरं तर कारण लागत नाही. नाही, खरंच आपल्याला शिकवलं जातं देअर शुड बी पर्पज इन लाईफ, असं पाहिजे तसं. अरे जगा ना, हा क्षण जगा आणि संपा. आणि कोविडचं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्षण असतो, त्यामुळे मग माणूस मृत्यू कधी पण होतोय. म्हणून मग ते झाल्यानंतर कोविडमध्ये मला हे पण मी शिकलो की वॉन्ट आणि नीड यातला फरक खूप 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 फरक आहे. बरोबर आहे अगदी. कारण मला वाटतं मर्सिडीज असावी आणि मोठी गाडी असावी, हे असावं ते असावं, असू दे, स्वप्न चांगली आहेत, पण गरज किती आहे. बरोबर. मग त्यामुळे ते सुद्धा माझ्या लक्षात आलं की पैसे किती कमवायचे, एकच आयुष्य कशा पद्धतीने रुटीन मध्ये का जगायचं, नको. मग त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने थांबूया, जेवढं जमेल तसं करूया, असा माझा निर्णय होता. छान. आता मला सांगा की एखादा माणूस VRS घ्यायचं ठरवतो तर पहिला विषय तो कुटुंबाचा. कारण कुटुंबाला बऱ्यापैकी हे अपेक्षित असतं की महिन्याच्या या तारखेला पगार येतो आणि तगडा पगार येतो, त्याच्यात प्रत्येकाचे खर्च ठरलेले असतात, प्रत्येकाचे टार्गेट ठरलेले असतात. तुम्ही ज्यावेळी हा डिसिजन तुमच्या घरात कुटुंबात सांगितला त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय होती? आता ही सुद्धा प्रोसेस आहे. बरोबर, जगणं ही सगळी प्रोसेस आहे. म्हणजे मी खूप वर्षापासून मला हे थोडं 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 जाणवत होतं आणि माझ्यातला जो रेस्टलेसनेस आहे तो फॅमिलीमध्ये पण कळत होता, माझ्या मिसेसना कळत होता, माझ्या मुलांना कळत होता की तेचपणा बाबाला आवडत नाही, बाबा नेहमी काहीतरी वेगळं जगावं असं त्याची इच्छा आहे. तर मग एक वेळ आली की मी जेव्हा म्हणून मी काय केलं, मुद्दामून मुंबईमधून मी मेन स्ट्रीम मधून बाहेर आलो, साताऱ्याला आलो, पोस्टिंग साताऱ्यात घेतली की मग तिथं थोडंसं एकांतपणा जाणवला, मी फील केला, अनुभव घेतला. आणि त्याच वेळेला मग फॅमिली मुंबईला राहिली. म्हणजे मग थोडंसं त्यांना हे पण लक्षात आलं की ते सुद्धा माझ्याशिवाय थोडं जाऊ. म्हणजे मी शनिवार रविवार किंवा महिन्यातून 2 वेळा जायचो, त्यामुळे मुलांना पण माझी तशी सवय झाली. बरोबर. आणि मग फायनान्शियली तुम्ही जे म्हटलात, आता थँकफुली काय झालं की माझी पत्नी ही वर्किंग आहे, ओके, आणि ती पण वकील आहे आणि शी इज ऑल्सो गुड टीचर, आणि त्यामुळे ती त्या पद्धतीनं तिचं आयुष्य पण आनंदानं जगते. आणि मुलं शिकतायत, एक जण आत्ताच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. मग ह्या मुलांना सुद्धा किंवा फॅमिलीला माझं बाकी जे नाटकाचं वेळ आहे तर ते सुद्धा कुठं ना कुठं तरी त्यांनी अनुभवलं होतं. म्हणजे मी त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार मानतो. कारण जर बायकोनं मला नाही ही जबाबदारी आहे तुम्ही करा असं म्हणू शकले असते, किंवा मुलाची परीक्षा आहे, मुलाची 10वी आहे, तुम्ही त्याचं तरी होऊ दे, एक जण तर मुलगा, लोक सांगतात ना मित्र, आणि ते त्यांच्या पद्धतीने चुकीचे नसतात, प्रत्येकाचा आपला आपला चष्मा आहे. मी परत हे पण सांगतो, एक महत्वाचं आहे म्हणून सांगतो की जगण्यात मला एक अनुभव म्हणजे समज जे आलेली आहे, प्रत्येक माणूस हा युनिक इंडिव्हिज्युअल आहे. येस येस, बरोबर. म्हणजे प्रत्येक जण, एकतर आपण असं म्हणूया की कॉमन टर्म्स मध्ये तुम्ही आंब्याचं झाड असाल, मी जांभळाचं झाड आहे, अजून कोणीतरी वेगळं झाड आहे, किंवा एक जण गुलाबाचं झाड आहे. तर मग प्रत्येक झाडाने एकमेकांशी कम्पेअर करायचं नाही. बरोबर. आंब्याच्या झाडाला त्याचं कळत असतं की किती कसं फुलं, म्हणजे तुम्ही त्याच्यात आंब्यामध्ये किती साखर घालायची काय कोणी सांगायला लागतं, बरोबर. आंब्याचं झाड लागलेलं आहे, पहिल्यांदा पाणी वगैरे घालणं आपलं काम, नंतर त्याचा तो वाढत जातो, त्याचा तो रिझल्ट देत. पेरेंटिंग म्हणून ठीक आहे, आपण खत पाणी घालायचं मुलांना, पण त्यांचं त्यांनी ठरवायचंय
काय की करायचं. कसं येस उमलायचं, येस येस येस. काय निवडायचंय, बरोबर. त्याच्यामध्ये आपण ते त्यांना त्या साच्यात घालून टाकायचं, तू हेच कर किंवा तू तेच कर. त्यामुळे फोर्स कुठं केला नाही आणि ते प्लॅटर ठेवलं होतं की हे गेलं तर असं आहे तसं केलं. बरोबर. त्यामुळे मग माझ्या मुलांनी सुद्धा थोरल्यांनी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल त्याला जायचं नव्हतं, मग त्यांना अप्लाइड स्टॅटिस्टिक्स अँड अनालिटिक्स मधून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तर अशा पद्धतीनं ते प्रवास वेगळे वेगळे आहेत. बरोबर. मग माझा तो समज आहे की प्रत्येकाला, त्यामुळं उगच एकमेकांना कुठेही डिस्टर्ब न करता, डिस्ट्रॅक्ट न करता प्रत्येकाला ती स्पेस देऊन जगू द्यायचं. येस. ओके. जे समाज आपला बऱ्याचदा ना खूपसत असतो Yes, yes, एकमेकांना. हो, हो. तर मग ह्या वेळेला हा आनंद घेत जगलो. मग माझ्या पत्नी मुलांना हे माझं सगळं माहीत होतं, माझं जगणं कसं आहे. त्यामुळं मग त्यांनी सुद्धा माझं हे जे माझी इच्छा होती, आकांक्षा होती किंवा माझं ओपिनियन होतं ते स्वीकारलं, सपोर्ट केला. आणि त्यामुळे बायकोनी मला आणि मुलांनी पण सांगितलं की बाबा तुला जसं वाटतंय तसं, तुला जसं वाटतं तसं करूया आपण, काही आम्ही तुझ्या बरोबर म्हटलं. आणि मी तुम्हाला ही पण खात्री देतो की तुम्ही जसं जगलेलं आहात, तर मी त्या राहणीमानात कुठेही माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला कुठेही तुमच्या राहणीमानामध्ये कमी वगैरे आणू द्यायचं नाही. तर मी तुम्हाला तशा पद्धतीनं जगवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर बरोबर. आणि मी तुम्हाला सगळ्या सुविधा, म्हणजे जे तुम्हाला शिक्षणाला बेसिक ज्या गोष्टी त्या आहेत सगळ्या मी मी देईन. नंतर तुम्हाला इमारत बांधायची पाया मी प्लॅटफॉर्म द्यायला मी तयार. एक्झॅक्टली. आता याच्यावर की मी एके ठिकाणी वाचलं होतं असा की माणूस असा जगतो की कधी मरणारच नाही, माणूस असा जगतो की कधी मरणारच नाही, आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. असं खूप खूप ठिकाणी मी बघितलं की त्या साच्यामध्ये मग ते घडत जातं. आता मला हे विचारायचं आहे की तुम्ही 1999ला डिपार्टमेंटला जॉईन झालात, पण मधल्या काळात काही वर्ष तुम्ही डिपार्टमेंटच्या तर्फे म्हणजे प्रतिनियुक्तीवर कला क्षेत्रात गेला होता. ते जरा सांगाल काय, तुम्ही कुठे कुठे काम केलं आणि कसं कसं? माझी एक कला क्षेत्रात जाण्याचे सुद्धा याचं म्हणजे माझं एकतर मी परत एक महत्वाचं राहिलं की माझी जी जडणघडण आहे ना, सगळ्यात महत्वाचं त्यामागं माझे आई वडील आहेत. छान. म्हणजे जे काही मी आता असेल, जे चांगलं असेल ते माझ्या आई वडिलांमुळे, आणि जे काही वाईट असेल ते मी स्वतः केलेलं असेल. आता एक मिनिट फक्त, सरांचे वडील हे पब्लिक प्रॉसिक्युटर होते आणि आई टीचर होत्या, आणि सरांकडे जो कलेचा वारसा आलाय तो त्यांच्या आईकडून आलाय. आई कथाकथन करायच्या, बरोबर ना? आणि तो वारसा शेवटी काय आहे की हे कुठंतरी त्या जीन्समधनं यावं लागतं असं माझं स्वतःचं मत आहे. हे कुठं ना कुठंतरी येतं आणि मग त्यातनं सरांची सुरुवात झाली. आता मला ते तुमच्या त्या जे तुम्ही प्रतिनियुक्तीवर गेला ते तर सांगितलं तर बरोबर. तर त्यामुळे मला ती आवड होती. तर तो जो प्रवास होता की मी तेव्हा सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमध्ये होतो, आणि मग माझ्या एक लक्षात आलं, तेव्हा माझं असिस्टंट कमिशनरवरून डेप्युटी कमिशनरवर प्रमोशन झालं होतं. पण तेव्हापासून मला तेच रुटीन थोडंसं जाणवलं. म्हटलं याच्यातच पुढं मी जॉईंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर हेच होऊन मी रिटायर होणार. बरोबर. मग माणसानं आयुष्यात बघितलं काय, तर फक्त जगला काय तर मी कमिशनर होतो एवढंच काय आयुष्य. म्हटलं नाही. तर मग म्हटलं मग मी स्वतःला थोडासा एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला की मला काय काय आवडायचं लहानपणापासून, की कुठल्या कुठल्या गोष्टीत मला पॅशन आहे. मग माझ्या हे लक्षात आलं की मला कला क्षेत्रात आवड आहे. बरोबर. मी मागं कधीतरी लहानपणी आईला म्हटलं होतं की मला NSD किंवा FTI ला पण जाऊ दे वगैरे, पण आई म्हटली होती नाही कॉम्पिटेटिव्ह, म्हणजे तिकडे खूप कॉम्पिटिशन असते आणि ते काय खरं नाही हे लाईफ, त्यामुळे तू इकडेच. बरोबर. म्हणून मग मी आपलं सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे इकडं मी वळालो. पण मला जेव्हा हे लक्षात आलं, मग मी थोडंफार तेव्हा राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करत होतो, की जेव्हा मला लक्षात आलं की मग मला नाटकामध्ये आवड आहे. बरोबर. म्हणून मग मी नाटक हे क्षेत्र निवडलं, की लहानपणापासून मला पॅशन कुठल्या गोष्टीत आहेत हे माणसानं शोधणं आवश्यक आहे. की मला म्हणजे नोकरी तर कराच, त्या व्यतिरिक्त माणसांना स्वतःचे छंद जोपासावे, आवड कशा कशात आहे, पॅशन कशात आहे. म्हणजे मी तर म्हणेन 24 तास माणसानं पॅशनेटली जगलं, पण वेगळे वेगळे काय काय गोष्टी आहेत. मग काहींना वाचनाची आवड असते, काहींना नृत्य आवडत असतं. तर मला या सगळ्या गोष्टी आवडायच्या, पण मी म्हटलं की अरे मी नाटक करताना मला खूप काहीतरी वेगळा अनुभव मिळायचा. म्हटलं चला, म्हणून मग मी राज्यनाट्य स्पर्धा वगैरे करायला लागलो. आणि मग जेव्हा मला कळालं की तेव्हा संजय कृष्णाजी पाटील म्हणून आमचे मित्रच होते, आपले कोल्हापूरचेच आहेत, तर ते तिथं जॉईंट डायरेक्टर म्हणून फिल्म सिटीला होते. मग त्याला भेटलो मी, म्हटलं दादा मला पण असंच काहीतरी करायचंय. मग ते म्हणाले की ठीक आहे, मग गव्हर्नमेंटला असं ऍप्लिकेशन वगैरे तू डेप्युटेशनला जाऊ शकतो. म्हणून मग मी
तिथं आमचे प्रिन्सिपल सेक्रेटरी तेव्हा होते आनंद कुलकर्णी सर, त्यांना भेटलो. त्यांना मी माझा बायोडेटा दिला. त्याच्या आधी मी थोडंफार फिल्म मेकिंग वगैरे शिकलो. बरोबर. मग त्यांनी बघितलं, मला म्हणाले की नाण्याची दुसरी बाजू तर तुला चांगलीच माहिती आहे, त्यामुळे तू संचालनात काम का करत नाही. म्हटलं ओके सर. मला फिल्म सिटीला ऍक्च्युली काम करायचं होतं, पण त्यामुळे मला संचालनालय हे माहित नव्हतं. सांस्कृतिक कार्य फार काही फेमस पण नव्हतं. पण मग आता एक परत जीवनातल्या समज, म्हणजे हे महत्वाचं आहे म्हणून काय काय गोष्टी सांगतो. थोडासा इंटरव्ह्यू लांबेल, पण हे मला का महत्वाचं वाटतं की हे प्रत्येक व्यक्तीला, कारण हे जे अस्तित्व आहे ना, हे युनिव्हर्स आहे ना, हे आपल्याला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी इंडिकेट करत. अगदी आपल्याला ते घेता आलं पाहिजे, समजता आलं पाहिजे, कारण कोड क्रॅक करता आला पाहिजे. तर तसंच झालं. तेव्हा मी मंत्रालयात खूप वेळा यायचो. तर मला आनंद कुलकर्णी साहेब म्हणाले की तू संचालनालयात का जात नाही डायरेक्टर म्हणून, तुला पूर्ण आवाक आहे, महाराष्ट्रभर ज्युरिडिक्शन आहे, युल बी द हेड ऑफ महाराष्ट्र स्टेट. बरोबर. म्हटलं सर संचालनालय, ओके, मला विचार करायला 4 दिवस संधी द्या. आणि मी मंत्रालयात ऑफिसमधून जायचो माझगाववरून. तर तेव्हा काहीतरी एका रस्त्याचं काम सुरू होतं म्हणून आमच्या ऑफिसची गाडी दुसऱ्या बाजूने जायची. तर प्रत्येक वेळेला आणि मला संचालनालय पहिल्यांदा कार्यालय दिसतं. बरोबर. आणि तेव्हा वडील आले होते, ते फिल्म सिटीला आम्हाला एकदा जायचो, म्हणजे आम्हाला जायचं होतं पुढं वसईला. तर मला म्हटलं वडिलांना दाखवा की फिल्म सिटी कुठल्या बाजूला आहे. पण मी गाडीनं जाताना ती गाडी इतक्या फास्ट गेली की फिल्म सिटीचा तो फ्लायओव्हर कधी गेला मला कळलं नाही. बरोबर. मग मी हे थोडे संकेत समजून घेतले की व्हॉट युनिव्हर्स वॉन्ट्स टू सी. आणि मग या संकेतातून मी आनंद कुलकर्णी सरांना म्हटलं की सर ओके, आय एम रेडी, मी मग तिथं उलट मला खूप फायदा झाला. म्हणजे नुसतंच चित्रपट नाटक नाही, म्हणजे मला लोकांची सेवा, आपण सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन का करतो तर लोकांना मदत करावी. म्हणजे माझं लहानपणापासून ते स्वप्न होतं की मला लोकांना मदत करायला आवडायचं. तर आणि मला म्हणून स्पायडरमॅन, सुपरमॅन सारखे चित्रपट आवडायचे की ते कशी लोकांना मदत करतात. सो मी देवाला म्हणायचं सुद्धा की मला देवा, मला सुपरमॅन सारखी पॉवर दे, स्पायडरमॅन सारखी पॉवर दे. आणि हे पण सांगायचो खरं, जर मी ही पॉवर स्वतःसाठी वापरली तर ती पॉवर लगेच काढून घे. म्हणजे मी माझ्यासाठी नाही वापरणार, बरोबर, ती मला लोकांसाठीच वापरायची. तर मला कुठं ना कुठं तरी ती संधी मिळाली सांस्कृतिक कार्य संचालनात. लोककलावंत जे आहेत ना, खूप गरीब असतात, खूप साधे असतात, आणि खूप वेगळ्या पद्धतीनं ते लोककला आपली सादर करत असतात, जपत असतात. मला महाराष्ट्रात मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरलो, लोकांना, आर्टिस्टना मदत केली. ऑनलाईन तेव्हा पेन्शन वगैरे जे होतं, ऑनलाईनचं मी म्हटलं की, कारण मध्ये उगाच तो वेळ लागायचा. जसे आपल्याला पगार ऑनलाईन मिळतात, तर म्हटलं ते का नको. ते स्टेट बँक ऑफ इंडियाशी कोऑर्डिनेट करून त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रभर केल्या. म्हणजे खूप संधी मिळाली आणि त्याचं मी 24 पूर्ण वापर केला, कामातच होतो. त्या संधीचा पूर्ण वापर केला. म्हणजे मी सांगतो, मी बऱ्याचदा लाईव्ह याला गेलेलो आहे इंटरव्ह्यूला, टीव्ही मध्ये, IBN वगैरे, IBN लोकमत. पण तेव्हा मी कधीही, म्हणजे शासनाच्या स्कीम्स माझ्या इतक्या इथपर्यंत होत्या ना की मला वेगळ्या पद्धतीने सांगायला लागायच्या की, म्हणजे लोक तयारी करून जातात इंटरव्ह्यू, कारण पाठ पण म्हणजे कसं की मी इथून चाललो आयुष्यभर हृदयापासून, त्यामुळे मग ते येणारच की मला हे माहिती आहे मी लोकांसाठी काय केलं किंवा किती आहे महाराष्ट्रामध्ये, काय कलावंत आहेत, काय. त्यामुळे मी खूप एन्जॉय केलं तिथं. त्यानंतर मी पु ल देशपांडे कला, मग मला ते सरांनी ते, म्हणजे CM साहेबांकडून तिथं तेव्हा मला ती संधी मिळाली संचालक म्हणून, डायरेक्टर कल्चरल अफेअर्स. त्यानंतर मग मी पुढचं टेन्युअर घेतलं पु ल देशपांडे कला अकादमी मध्ये, तिथं पण डायरेक्टर म्हणून. मग तिथं पण मग मी अगदी गोवा कला अकादमीत जाऊन पाहून आलो, तिथं कशा पद्धतीनं चालतंय, मग इथं पण आपलं असंच काम करावं. म्हणजे मी पूर्णपणे मॅक्सिमम आपल्या लोकांना कशा पद्धतीनं फायदा होईल, कारण शासन पण करत असतं काम, शासनामध्ये सुद्धा लोकच आहेत, माणूसच आहे, आपलीच लोक आहेत. कारण मी एका ठिकाणी बोललो होतो, कारण काय असतं, लोकांची सवय झालेली आहे, शासनाने हे नाही केलं, ते नाही केलं, ते नाही केलं. अरे शासन म्हणजे तरी कोण? माणसंच, आपलं, तुमच्या माझ्यासारखी माणसं आहेत. तिथं सुद्धा थोडं 19-20 असणार, 100% असणार. सगळ्या गोष्टी मी म्हटलं तसंच प्लॅन वेनं होतात असं नाही. हा, काही सडके आंबे असतात, मी मान्य करतो, पण बाकी खूप असे चांगले आंबे पण आहेत, चांगले लोक आहेत की जे मन लावून काम करतात, सिन्सिअरली काम करतात. माझ्या टेन्युअरमध्ये मी बघितलेत आणि मला पॉझिटिव्ह बघायची सवय लागली. पण असे खूप आहेत की रोज रात्री उशिरापर्यंत, काही पैशाचं काही वेगळं, काही अपेक्षा नाही, काही नाही, मन लावून करतात ना. म्हणून आज शासन खंबीरपणे उभं आहे, पिलर महत्वाचे आहेत सगळे, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, ज्युडिशियरी.
हे सगळे सुद्धा पिलर्स तेवढ्याच पद्धतीनं स्ट्रॉंगली उभे आहेत, कारण शासनामध्ये सुद्धा खूप चांगले लोक आहेत, सिन्सिअर लोक आहेत आणि मन लावून काम करतात. येस. आता कला अकादमी झालं, संचलनालय झालं, पण GST ज्यावेळी आला तर परत तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आलात. म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की एक नवीन कायदा येतो आणि त्याचा मी अभ्यास केला पाहिजे, मी त्याचा पार्ट असला पाहिजे, बरोबर का? मी म्हणतो अगदी अगदी अगदी. बरोबर. आणि त्यामुळंच मी आपल्या विभागात आलो बर की GST जेव्हा सगळ्यांसाठी नवीनच आहे तेव्हा मी पण मग त्यांच्या बरोबरच प्रवास करावा. बरोबर. आणि GST कायदा मला वाटलं की हा खूप, आणि आहेच, GST कायदा हा खूप चांगला आहे, लोकांसाठी चांगला आहे, की त्यामुळे इझिनेस आलेला आहे, बरोबर. युनिफॉर्मिटी आलेली आहे. तर त्यामुळे मग मी सुद्धा लगेच विनंती केली शासनाला आणि परत मी आपल्या विभागात आलो. कारण मग GST आणि मग खूप पुस्तकं घेतली, खूप वाचायचा प्रयत्न केला आणि GST वर कमांड सुद्धा. तुम्ही लॉ ग्रॅज्युएट आहात त्यामुळे तुमच्यासाठी हा विषय अगदीच आवडीचा. मी काय होतं, तुमची 2 वर्ष मी तुमचा टेन्युअर पाहिला आणि 2 वर्षामध्ये मला एक जाणवलं की तुमचं जे तुमच्या हाताखालच्या लोकांशी जे बॉन्डिंग आहे ते खूपच आहे. म्हणजे रेग्युलरच्या पेक्षा जे बॉन्डिंग असतं त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. हे कशामुळे आहे? सिंपल, मी मगाशी जसं बोललो की माझा शक्यतो असाच प्रयत्न आहे आणि मी तसंच प्रयत्न करण्यापेक्षा माझ्या संस्कारांमधून हे आलेलं आहे की 2 चेहरे माझे नाही आहेत. बरं. त्यामुळे जे काही आहे ते मी हृदयापासून करतो. ओके. आणि प्रेम, आपुलकी, वात्सल्य हे जे संस्कारामधून आलेलं आहे आणि गौतम बुद्ध वगैरे यांच्याकडून जे काही समजून घेतलेलं आहे, तर ते आपोआपच, म्हणजे मला वेगळे वाटत नाहीत माझी पोरं. हे सगळे जे ऑफिस मधले आहेत, म्हणजे मी बऱ्याचदा मी घरी गेलो कोल्हापूर मुंबईला, तर मी माझ्या ऑफिसबद्दल लोकांना सांगताना कधी कधी मी असं भरभरून सांगायचो आणि माझी मुलं म्हणून सांगायचो ऑफिसच्या लोकांबद्दल. तर मला लक्षात आलं की माझ्या मुलांना कुठंतरी ते नीट वाटलं नाही. म्हटलं अरे बेटा ते पण माझेच आहेत आणि मी त्यांच्यात तसंच प्रेम करतोय. आणि प्रेम कधीच लिमिटेड नसतं. बरोबर. आपण त्याला किंवा आपल्या या कथा कादंबऱ्यांनी खूप सीमित केलेलं आहे प्रेम. मी खूप कन्सेप्ट आपल्या आहेत ना की प्रेम हे एकदाच होतं, असलं काय नाही. अरे मित्र चांगले चांगले खूप असू शकतात. मित्र, मैत्री म्हणजे काय? प्रेमाचं प्रतीक आहे. मग ते तसंच आहे. आणि सगळ्यांची प्रेमानं वागलं ना. मी ठरवलं होतं की स्ट्रिक्ट योग्य वेळेला, आता नाटकात काम करत असल्यामुळे मी रागवण्याचं सुद्धा काम करायचो, म्हणजे मी ऍक्टिंग करायचो ते की चिडायचो वगैरे, पण मला आतून माझे म्हणजे मनापासून नसायचं. आपण जसं मुलांवर रागवतो तसंच मी यांना रागवायचो. आणि शेवटी मला एक लक्षात आलं की काम करायची इच्छा आहे ना, जे काम करतात फक्त त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. जीवनातले मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम सर, 90% प्रॉब्लेम मी म्हणतो कम्युनिकेशन गॅपमुळे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. म्हणजे जर तुम्ही कम्युनिकेट नीट केलं, मग मी माझ्या तिथल्या कार्यालयातल्या सर्व अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी संवाद नीट साधण्याचा प्रयत्न केला. विसंवाद हे वादाचं कारण होतं. मग मला जे सांगायचं किंवा वरिष्ठ कार्यालयातून, हेडक्वार्टर्स मधून ज्या गोष्टी हव्यात तर त्यात त्यांना मी व्यवस्थित सांगितलंय, तर मग चांगलंच होणार. आणि ती सगळी लोक मन लावून काम करायची. मी ते पाहिलं. आणि मग जे बॅक बेंचेस आहेत किंवा जे वात्रेट असतील त्यांना पण सरळ करण्याचा बरोबर ते पाहिजेच. असं नाही लॉ अँड ऑर्डर आहे, जिथं स्ट्रिक्ट पाहिजे तिथं पाहिजे, बरोबर. पण जिथं नाही तिथं गरज नाही, मी सगळ्यांशी उगाचच नाही असंच पाहिजे तसंच. अरे प्रेमानं सांगितलं उलट आतून ते पण करतात. मला असं वाटत होतं, कारण आपण शासनामध्ये किंवा आपल्या कुठल्याही ऑफिसमध्ये सकाळी 9ला येणार ते रात्री 6, 7, 8, 9 पर्यंत बसतात माझे अधिकारी. हे जे 10 ते 12 तास ते व्यक्त करतात, म्हणजे अर्ध आयुष्य झालं ना ते. 24 तासातले 12 तास झाले. तर मग हे 12 तास सुद्धा त्यांनी प्रत्येक क्षण आनंदानं जगलं पाहिजे. करायला लागते. म्हणजे मला जसं वाटत होतं, म्हणजे जे अनिवार्य आहे, बाहेरून आलं पाहिजे, तर आपण होऊन वाटलं पाहिजे की मी शासनामध्ये, अरे हे माझं काम आहे, मोटिवेट करायचं, हे माझं काम आहे आणि ते करायला पाहिजे. नाही, मी हे पाहिलंय. मी काय झालं, लकीली तुमच्या एकदा स्टाफची मिटिंग चालली होती, मी तिथं बसलो होती, मला बाहेर जाऊन देतो म्हटलं बस इथं. मी बघितलं की तुम्ही त्या मुलांना असं सांगत होते की अरे बाळांनो, हे आपलं काम आहे, आपल्याला हे केलं पाहिजे, मग लोकांचं आपण रिझल्ट दिले पाहिजे, आपण लोकांना रिस्पॉन्सिबल आहे. आणि ती मुलं आहे ना खूप भक्तिभावाने ऐकत होती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ते 100% ऐकत होते बरं का, म्हणजे 90% पण ऐकत होते, 100% तुमचं ऐकत होते. आणि मी त्या विभागामध्ये ते बघितलं, तुमच्या ते कल्चर डेव्हलप झालं आणि ती लोक तसंच काम करायचे. म्हणजे सोशल, एक त्याला म्हणतात की नाही, माणुसकीचा चेहरा घेऊन काम करायचे. आणि तेच तुमच्यामुळं घडलं. मग ते आणि मी परत आता आमचे माणुसकी हा शब्द आला म्हणून मी फक्त हे करतो की
संस्कार कसे असतात बघा माझ्या आई वडिलांचे, किंवा आता माझे थोरले बंधू आहेत अभिजित हा, घोरपडे, ते ते आता ऍडिशनल additional कलेक्टर collector आहेत. आहेत. तर ते शाळेमध्ये त्यांना असंच कुणीतरी विचारलं होतं की तुझा धर्म काय, हा हा. तेव्हा त्यानं उत्तर दिलं होतं माणुसकी हा माझा धर्म. अरे वा, छान. आणि मग ते मला, मी लहान हा, बरोबर. मोठा, तर मला ते तेव्हा म्हणजे मग माणुसकी, बरोबर. म्हणजे हे असे संस्कार आहेत हा, मग ते- की म्हणजे आमचे बंधू सुद्धा खूप अशाच पद्धतीनं Yes, yes, सॉफ्टली yes, त्यांनी आयुष्य हँडल केलेलं आहे, आणि त्यांचं आणि वहिनी साहेबांचं सुद्धा तेवढेच माझ्यावरती हा, प्रेम ते ते आणि ते नेहमी तुमच्या बोलण्यात जाणवते. आता मला तुमच्या नाट्य प्रवासाबद्दल विचारायचं आहे. तुम्ही ज्यावेळी ठरवलं की आपल्याला काय नाटकात सुरू करायचं करिअर, तर तुम्ही ट्रेनिंग घेतलं आधी. मुळात ट्रेनिंग का घेतलं हा महत्त्वाचा मुद्दा. लोकांना काय असतं की लोकांची शिकायची फार इच्छा नसते, पण तुम्ही शिकलात, प्रॉपर सायंटिफिकली शिकलात, आणि त्यानंतर मग शिकलात, का शिकलात, कुठे शिकलात, आणि त्यानंतर तुम्ही कुठल्या नाटकामध्ये काम केलं हे जरा सांगा प्लीज. आता हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण आपल्याला कसं वाटतं कलाक्षेत्र, मग माणसाला वाटतं जसं आता डॉक्टर व्हायचंय, हां हां, डॉक्टर व्हायचं तर 5 वर्ष MBBS करायला करतो, लागतं, करायला लागतं. इंजिनिअरिंग करायचं तर त्याला 4 वर्ष आहे, CA करायचं तरी त्याला ते खूप अभ्यास करायला लागतो, फाउंडेशन कोर्स सगळं, आहे, सगळं, सगळं आहे. तर ह्या पद्धतीनं म्हणजे अभ्यास हा कुठल्याही क्षेत्रात हवा. बरोबर. म्हणजे असं, म्हणजे लोकांना वाटतं की अरे मला ऍक्टर व्हायचंय किंवा काहीतरी कलाकार व्हायचंय, तर मी लगेच असा शॉर्टकटनी गेलो आणि स्टेजवर जाऊन उभं राहिलो. नो डाऊट माणूस हा मूलभूत ऍक्टर असतोच. बरोबर. आपण लहानपणी शाळेला जायचं नसलं की पोटात पोटात दुखतंय, दुखतंय हे म्हणून नाटक करायचं. हे नाटक आई ग खूप पोटात इवन दुखतंय. बॉर्न ऍक्टर, प्रत्येक जण बॉर्न ऍक्टर असतो. एक्झॅक्टली, प्रत्येक जण बॉर्न ऍक्टर असतं, पण त्याला सुद्धा एक सायंटिफिकली समजून घ्या बरोबर. की कॅमेरा पुढे कसं बरोबर, यायचं बरोबर. किंवा स्टेजवरती कसा बरोबर, वावर पाहिजे, बरोबर. मग लाईट्स कसे घ्यायचे, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, किंवा आवाजाची, संवादाची, बरोबर, बरोबर. आवाज कसा फेकायचा, संवाद फेक कशी व्हायला पाहिजे, तर या बाबतीत सुद्धा शिकणं आवश्यक वाटलं. म्हणून मग मी मध्ये सुरुवातीला नोकरी करता करताच अशोक कुमार ड्रामॅटिक आर्ट्स, त्यांचीच मुलगी आहे, हे नोकरी करत असताना तुम्ही शिकायला सायमल्टेनियसली, म्हणजे मी माझा छंद जोपासला होता की सायमल्टेनियसली या गोष्टी करत होतो. परत मी मुंबई विद्यापीठात एक बहिशाल विभाग म्हणून आहे, की आहे. तर तिथं अर्चना केळकर देशमुख किंवा आणखीन आमचे काही 2-3 टीचर्स होते, तर त्यांच्याकडून सुद्धा मी बऱ्यापैकी आम्ही म्हणजे शनिवार रविवार तिथं असायचो किंवा रविवारी असायचे ते क्लासेस. मग मी जायचो. फॅमिलीला, माझ्या मुलांना थोडंसं मला कधी कधी खंत वाटते, काय होतं की नाटक वगैरे करताना रिहर्सल्स करायला लागतात, खूप 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 असतं. आणि रिहर्सल्स खूप 3-4 तास रोज, 2-2, 3-3, 4 तास. मग माझं तर ऑफिस होतं, मग मी कधी करायच्या, तर मग मी संध्याकाळी 6-7 नंतर मग मी जायचो, म्हणजे घरी जायचोच नाही, डायरेक्ट रिहर्सलला, आणि 7 नंतर 4-11 वाजेपर्यंत वगैरे असं 7 ते 11, 12, आणि मग मी घरी यायचो, किंवा मग शनिवार रविवार पण मी जायचो. त्यामुळे मला, माझ्या मुलांना, आणि माझी मुलं खूप समजूतदार आहेत, थोरल्याचं नाव साहिल आणि धाकटा शौर्य, तर ह्या दोघांनी सुद्धा खूप समजुतीने घेतलं की बाबाला वेळ नाहीये, कारण ते मुलं हट्ट धरू शकतात, रविवारी मला बाहेर जायचंय, मला असं करायचं, ते करायचंय, पण ईश्वरानं मला दोन्ही लेख चांगलेच दिले, की समजूतदार दिले, ते काही डिमांडिंग नाही. आता ते येतच याच्यातून येत. बर, मग हे तुम्ही ट्रेनिंग घेतलं, आणि मग तुम्हाला ब्रेक पहिला कुठला मिळाला, आणि तुम्ही कोणत्या कोणत्या नाटकात काम केलं? आता मी तेव्हा थोडंसं वयात असं होतं की मला असं वाटत होतं की अरे मग मी काहीतरी ऍक्टर होणार आणि मी खूप काही करणार. मग मी सहज एक थ्रू कॉन्टॅक्ट मला महेश टिळेकर सरांना भेटायची संधी मिळाली. ते पण माझ्यासाठी गुरु तुल्य आहेत. तर मी महेश टिळेकर सरांना भेटलो आणि मी म्हटलं की मला आता काम करायचं चित्रपटात, आणि मग मी नोकरी पण सोडायला तयार. तर ते जरा स्माइल केलं त्यांनी. ते म्हणे आशुतोष तू नोकरी नको सोडू, तू चालू दे, आणि आपण तुला हवं तसं आपण स्पष्ट वक्तेत. आणि मग ते म्हणाले की तुला मी शिकून तरी घे, तू बघून घे कसं असतंय वगैरे. मग मी त्यांच्यावर फिल्म मेकिंग आहे, मी त्यांच्या 2 चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं, त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे मी शिकायलाच गेलो होतो. मग तेव्हा गाव तसं चांगलं पहिला चित्रपट, मग त्याच्यात आपले निळूभाऊ होते. मग मला निळूभाऊंबरोबर राहायला, म्हणजे त्यांच्याबरोबर सगळंच तो पूर्ण 1 महिन्याचा जो आमचा कालावधी होता शूटचा, 15-15 दिवसाचा. तुम्ही रजा काढून गेलो होता? हा, मग तेव्हा मग मी तिकडं, आणि तेव्हा मोबाईल पण असे बंद होते, म्हणजे तिथं नेटवर्क नव्हतं. मग तो एक खूप चांगलं काम झालं की मग मला
त्यांच्याबरोबर 100% फोकस करून काम करता आलं. मग निळू फुले असतील किंवा नंतर एक वन रूम किचनमध्ये मला तिथं डॉक्टर श्रीराम लागूंचा गेस्ट अपीअरन्स होता, पण तेव्हा सुद्धा मी त्या शूटमध्ये होतो असिस्टंट डायरेक्टर म्हणून. टिळेकरांचीच फिल्म होती. तर मग तिथं मी फिल्म मेकिंग शिकलो आणि तिथं मी थोडं थोडं समजून गेलं. टीमवर्कचं महत्व मला तिथं कळालं. आपल्याला वाटत असतं की आपण आता ऑफिसमध्ये पण टीमवर्क आहे, पण मी सांगतो नाटक, चित्रपट सगळं सर हे दीज आर द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ टीम. एस 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 म्हणजे वादच नाही. लाईट्स, सगळं साऊंड, आपण नुसतं काय करतो ते पण माझ्या लक्षात आलं की फक्त ऍक्टर्सच सारखं फोकस मध्ये असतात. म्हणून मी नेहमी जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत ते सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युट करतात. साऊंड देणारा असेल, लाईट्स देणारा असेल, असिस्टंट डायरेक्टर. म्हणजे आम्हाला लिटरली आठवते सर की रात्री 11 पर्यंत जर शूट असेल किंवा 10 पर्यंत, त्यानंतर ते पॅकअप वगैरे व्हायला 12 व्हायचे. नंतर आम्ही यायचो, डिनर करायचो, मग आमची परत मीटिंग व्हायची. बरोबर, उद्या सकाळी काय आहे. आणि जर 7 किंवा 8ला जर कॉल टाइम असेल तर आम्ही तिथं 4:30-5 वाजता स्पॉटवर जायलाच लागतं, पर्यायच नाही. म्हणजे किती ते सगळेजण असे वेडे झालेले असतात. पॅशनच काम आहे आणि तेव्हा मग ते माझ्या लक्षात आलं की म्हटलं अरे वा. आणि मला आता सुद्धा स्टेजवरती असं वावर होताना ना मला स्टेज म्हटलं की खूप छान वाटतं स्टेजवरती. ते मी पाहिलं, तुम्ही एन्जॉयच करत असता ते. हा, बरं त्यानंतर नाटक कुठलं केलं तुम्ही? आता राज्यनाट्य सुरुवातीला खूप केली, मग नंतर नार्वेकरांचं एक श्रीनिवास नार्वेकर सरांनी त्यांनी सुद्धा त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांच्यामुळे आपण दोघं मित्र झालो. ते माझे मित्र असल्यामुळे तुम्ही माझे मित्र झाला. तर त्यांच्याबरोबर मी पहिलं खोबीची भाजी म्हणून नाटक केलं. ते सुद्धा प्रवीण धोपट आणि श्रीनिवास नार्वेकर यांची ती कथा आहे. त्यांनी म्हणजे धोपटाने लिहिलंय आणि मग नंतर श्रीनिवास नार्वेकरांनी ते डायरेक्ट केलेली आहे खोबीची भाजी. आणि नंतर 2652 रवी वाडकर म्हणून लिखित आहेत, तर त्यांची 2652 उन्हा पावसाची बेरीज वजाबाकी ती सुद्धा मी केलं नाटक. तर मग तिथून आणि मग तो प्रवास सुरू झाला की मी प्रायोगिक पद्धतीनं आमची कामं सुरू झाली. नाटकाचे प्रवास सुरू झाला माझा. त्यामध्ये मग एक झुंज वाऱ्याशी हा जरा पु ल देशपांडे महाराष्ट्र पु ल देशपांडे यांनी लिखित एक झुंज वाऱ्याशी. तर ह्या नाटकाचे मला जवळपास 30-35 प्रयोग करायची संधी मिळाली. आणि थँक्स टू श्रीनिवास नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर काम करायला सुद्धा मजा आली. आणि पुलंची जी भाषा आहे वा, ते काय आणि सिरियस नाटक बरं का. पुलंचं ते एकमेव सिरियस नाटक, बाकी सगळे विनोदी आहेत. त्यामुळे लोकांना वाटतं अरे पुलंचं नाटक विनोदी. एक विनोद नाही त्याच्यात. 2 तास नाटकाचे पूर्ण वेळ आम्ही स्टेजवरतीच असतो, 4च कॅरेक्टर्स आहेत. आणि त्यामुळे ती नाटक पूर्णपणे स्टेजवर म्हणजे कुठेही इकडं तिकडं नाही. फक्त एक त्याचा मी थोडासा प्रवास सांगतो बरं का. प्लीज. मला जेव्हा नाटक मिळालं तेव्हा असं झालं की तेव्हाच ऑफिसमध्ये काम पण खूप होतं आणि माझे अधिकारी, माझे इन्स्पेक्टर्स, मी तेव्हा मुंबईत होतो आणि 7-7, 8-8, 9-9 वाजेपर्यंत रात्री आम्ही बसायचो. मग माझ्या लक्षात आणि नार्वेकर सर म्हणाले की संध्याकाळी 6ला रिहर्सल सुरू करूया. ओके. अरे बापरे, आता मी काय करायचं. आणि टीम लीडर म्हणून मी माझे इन्स्पेक्टर बसलेत आणि मी आपल्याला आवडत सायम नाटक करतोय असं थोडंच होणार. नाही, म्हटलं नाही, मला नाही हे पटणार. मग मी धर्मपत्नीशी बोललो, बायकोशी बोललो. ती म्हणाली की मग सांगा तुम्ही काय करायला हवं. मग म्हटलं मला वाटतं मी नाही घेत नाटक. बरोबर. मग त्या नाटकाचं म्हणजे मुहूर्त असतो ना, मग ते पु ल देशपांडेंचा जो पुतळा आहे, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, तर तिथंच आमचं होतं की तेव्हा त्या स्क्रिप्टचे पूजन करायचं आणि मग सुरू करायचं. मग मी ठरवलं की डायरेक्टरना सांगायचं मी काम नाही करणार, बरोबर, तुम्ही दुसऱ्याला घ्या, सॉरी म्हणून की मला कामाचा लोड आहे ऑफिसमध्ये. पण तिथं ते पूजन केलं, त्या पुतळ्याखाली थांबलो आणि मला त्यांना म्हणजे विसरून गेलो मी लिटरली बरं का की नाही म्हणून सांगायचं. आणि मग मी सगळ्यांना भेटलो वगैरे सगळं. आणि मग वाचन केलं थोडंफार. मी छान एन्जॉय केलं. आणि मग ओके बाय, आता मग उद्यापासून मग निघालो. आणि मग बायकोचा फोन आला, काय सांगितलं का. म्हटलं ओ शिट, विसरलो. म्हटलं अरे नाही यार थांब, काहीतरी आता परत युनिव्हर्स परत ते संकेत घेतलं. जेव्हा संकेत काहीतरी थांब, आपण तोडगा काढूया. मग काय व्हायचं, सकाळी ऑफिस 9:30-9:45 सुरू व्हायचं. माझ्या मिसेस तेव्हा शिक्षिका म्हणून होत्या, त्या सकाळी लवकर जायच्या, मुलं शाळेतून लवकर जायचे. म्हणजे मी सकाळी मोकळा होतो ना. तुम्ही सकाळी लवकर. मी काय केलं, मी म्हटलं माझ्या मला ते गिल्ट वाटायचं मी लवकर निघणं. मी म्हटलं इन्स्पेक्टर्सना मी सकाळी लवकर येतो. बरोबर. म्हणजे मी माझं काम करणार
आणि मी संध्याकाळी फक्त मी मला लवकर फक्त जातो. 6ला जाऊ देत. जाऊ ओके. द्या. आणि मग संध्याकाळी तुम्ही बसा, तुम्हाला सकाळी यायचं असेल तर या किंवा नाही, संध्याकाळी या, कसंही तुमची या. पद्धत, तुमच्या वेळेनुसार. मग मी सकाळी 7:30-8ला जायला लागलो ऑफिसला. सकाळचे 2 तास मला एक्स्ट्रा मिळाले. मग मी काम माझं पूर्ण करायला लागलो आणि मग माझे गिल्ट कॉन्शियसनेस गेला. बरोबर. मग असं मी, आणि मग ते नाटक सुद्धा खूप एन्जॉय केलं असं ना. अच्छा. आता तुम्ही VRS नंतर हे मिळालेलं तुम्हाला बुलबुल आहे, हे पहिलं नाटक. हे काल मी नाटक बघितलंय. मला तुम्ही जरा त्या नाटकाबद्दल सांगा. आणि इतकं सुंदर तुम्ही सगळ्यांनी ते नाटक व्यवस्थित सिस्टमॅटिकली बसवलंय. जरा त्या नाटकाबद्दल सांगा की ते नाटक काय आहे, आणि मग तुमची जे तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं त्याचं. या नाटकाचा प्रवास सुद्धा खूप वेगळा आहे. म्हणजे मी जेव्हा VRS घेतली तेव्हा मी असं काही ठरवलं नव्हतं पहिल्यांदा की मला नाटकच करायचंय म्हणून. बरं. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मला आयुष्य जगायचंय. मग नाटक असेल, किंवा मला लिखाण करायचंय, किंवा मला वाचन करायचंय, मला नृत्य शिकायचंय, किंवा मला समुद्रकिनारी जाऊन बसायचं, किंवा नदी किनारी जाऊन बसायचं, किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहायचंय, एकांतात फिरायचंय वगैरे, असे खूप काही पैलू होते. आणि मग मी VRS घेतल्यानंतर धर्मशाळेला एकटाच गेलो. बरोबर. थोडासा काही दिवस मी तिथं, आणि ते पण रिझर्वेशन न करता, अरे, हा. सगळं म्हटलं अनप्लॅन्ड वे न जगायचं. बरोबर. मग मी गेलो, तिथं राहिलो, कुठं कुठं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, एक दिवस, 2 दिवस. आणि मग मी परत आलो आणि शांत बसलो होतो, आणि अचानक मला मेसेज आला. ओके. तर दिग्दर्शक कुमार सोनी सर आहे. हो. त्यांची, म्हणजे ते खूपच, त्यांना संगीत नाटक कला अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार खूप मिळालेले आहेत. म्हणजे नाट्य क्षेत्रातलं महत्वाचं गुरुतुल्य पर्सनॅलिटी त्यांची. तर त्यांचा मला, ते मागं पण त्यांनी माझे नाटक एक झुंज वाऱ्याशी वगैरे बघितलं होतं. तर त्यांचा मला मेसेज आला की एक मी नवीन नाटक करतोय, तुमच्यासाठी चांगला रोल आहे, करणार काय? अरे, मग कुमार काकांचा मेसेज. हा, म्हणजे मग मी त्यांच्याशी बोललो. मग मी म्हटलं, पहिल्यांदा मला वाटलं हा मलाच आलाय का आणखीन कोणाला आलाय, म्हणून मी कॉल केला तर त्यांनी कट केला. म्हटलं बहुतेक अरे दुसरा कोणीतरी आशुतोष म्हणून ऍक्टर असेल किंवा काहीतरी वेगळं, त्याला मला कशाला देतील सर, म्हणून आय वॉज लिटल हेजिटंट. की म्हटलं, मी घरी बोललो सुद्धा फॅमिली बरोबर. मी म्हटलं की बहुतेक काहीतरी असा घोळ झाला असेल की चुकून मेसेज गेलाय मला, आणि आता यांना कसं उत्तर द्यायचं की अरे तुम्ही नाही, ते दुसरे होते म्हणून. पण मग त्यांचा उत्तर आलं की मी एका कार्यक्रमात आहे, मी रात्री बोलतो. मग त्यांचा रात्री फोन आला. मी म्हटलं सर आशुतोष घोरपडे बोलतोय. ते म्हणे आहे ना माझ्याकडे नंबर सेव्ह आहे तुमचा, आणि असं असं नवीन नाटक करतोय, थोडंसं सस्पेन्स, हॉरर अशा वेगळ्या याचं आहे ते नाटक, तर तुम्ही करणार काय? म्हटलं सर तुम्ही, मध्ये गॅप पडलाय, म्हटलं खूप मध्ये मी इकडं साताऱ्याला वगैरे होतो, त्यामुळे म्हटलं सर खूप गॅप पडलाय, आणि ह्या लोकांना माहित नाही बरं का मी VRS घेतलेली. बरोबर. आपोआपच, म्हणजे ईश्वर, मी म्हटलं ना, अस्तित्व आपल्याला त्यांच्याबरोबर हार्मोनियस राहिलं की ते आपोआपच अस्तित्व देतं. दॅट इज व्हॉट इज सिक्रेट. तर मग मी म्हटलं माझ्याकडून करून घ्या म्हटलं. बरोबर. आणि थँक्स टू सोनी सर की त्यांनी मला खूप, म्हणजे माझ्याकडून सुद्धा आणि सगळ्यांकडून चांगल्या पद्धतीने, ही त्यांची 125वी कलाकृती आहे. म्हणजे त्यांनी चित्रपट खूप डायरेक्ट केले, अगदी त्यांनी डॉक्टर लागून पासून, निळू भाऊन पासून खूप लोकांना डायरेक्ट केलेलं आहे, आणि खूप कामं केली त्यांनी. तर म्हणजे आत्ताचे मराठी इंडस्ट्रीमधले मॅक्सिमम तुम्ही घ्या तर सगळे त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे मला कुठेतरी चांगलं वाटलं. तर ते मी नंतर त्यांना विचारलं सर मला कसं निवडलं, तर सरांनी माझं आधीचं नाटक बघितलं होतं एक झुंज वाऱ्याशी. तर त्यांना, म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं की त्यांना माझा आवाज आवडला होता. व्हेरी गुड. आणि त्यामुळे हे पात्र कुठेतरी आवाजाची सुद्धा त्याच्या गरज होती, त्यामुळे त्यांनी मला ही संधी दिली. आणि त्यामुळे मग माझं व्यावसायिक नाटकात आम्ही आलो. आता नाटकाबद्दल, म्हणजे हा झाला माझा वैयक्तिक प्रवास. नाटक हे, म्हणजे आजकाल जवळपास या क्षणाला मराठी इंडस्ट्रीमध्ये 52 ते 55 नाटकं आहेत. बरोबर. व्यावसायिक. बरोबर. तर त्यामध्ये बरेचसे कॉमेडी आहेत, काही कौटुंबिक आहेत, वेगळ्या वेगळ्या धाटणीचे आहेत. तर ह्यामध्ये कुठंतरी एक भूत, आत्मा, म्हणजे हॉरर पण आहे, पण ऍट द सेम टाइम थोडं विचार करायला लावणारं, आणि त्याच्यात अंधश्रद्धा, म्हणजे काय आहे किंवा काय, म्हणजे अशा पद्धतीनं हे नाटक एक वेगळ्याच प्रतलावर आहे की त्यामुळं भीती पण अशी वाटत नाही जास्त, पण म्हणजे लहान मुलं सुद्धा एन्जॉय करू शकतील, आणि ऍट द सेम टाइम काहीतरी वेगळं घडतं. बरोबर. थोडं आणि क्युरियोसिटी पण, आणि सायन्सला घेऊन चाललो. पॅरलल चालू आहे. ओके. आणि यामध्ये तुमच्याबरोबर सहकार्य केला कोण? यामध्ये
सगळ्यात महत्वाचं आता मी म्हटलं तसं कुमार सोनी सर यांचं हे डायरेक्टर आहेत, त्यांची ही 125वी कलाकृती. नंतर आमचे जे प्रोड्युसर आहेत तर केदार सामंत आणि रणजित देसाई यांचं सुद्धा हे प्रोड्युसर म्हणून व्यावसायिक क्षेत्रातलं पहिलंच म्हणजे त्यांचं सुद्धा पदार्पण आहे. तर त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने या नाटकात हिंमत लागते अशा सब्जेक्टला घेऊन आणण्याची. आणि कलाकारांमध्ये सगळ्यात महत्वाचं प्रियाताई बेर्डे. ओके. तर त्या सुद्धा मला खूप गाईड करत असतात. त्यांचा खूप अनुभव आहे, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. आणि त्यामुळं नाट्यक्षेत्रात थोडंसं त्यांनी आता मध्ये गॅप घेतला होता, आता त्या परत आलेल्या आहेत. चित्रपटात तरी त्या होत्याच. आणि नंतर आमिर तडवळकर म्हणून पण आहे. तर आमिरचे सुद्धा खूप म्हणजे त्यांनी सफरचंद नाटक केलेलं आहे, त्यांनी अनेक नाटकं केलेली आहेत. 100, 200, 300 प्रयोग झालेले आहेत प्रत्येक नाटकाचे, किंवा सिनेमात सुद्धा खूप काम केलेलं आहे. त्यामुळं आणि मग बाकी जे लोक आहेत, डॉक्टर पावसकर आहे, परिणिता पावसकर किंवा आरती सोळंकी आहे. आरती सोळंकीचे सुद्धा खूप प्रयोग झालेले आहेत तिचे. तरी तिनं खूपच आधी मी आधी जास्त व्यावसायिक बघत नव्हतो, त्यामुळे मला जास्त कल्पना नव्हती, पण या लोकांचे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि नंतर आमचे विजय सूर्यवंशी सुद्धा आहेत, ते बेस्टमध्ये काम करतात, पण ते सुद्धा मॅनेजर म्हणून आहे. तर या सगळ्यांचं मिळून, आणि जो मुख्य आहे साहिल, म्हणजे रणजित देसाई जे प्रोड्युसर आहेत त्यांचाच मुलगा आहे साहिल देसाई, तर तो सुद्धा याच्यात काम करतोय. तर आम्ही सगळ्यांची टीम आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे याच्यामध्ये माझा एक डॉक्टरचा रोल आहे, तर तो सुद्धा मला कशा पद्धतीनं, मला तरी एक आहे ना, माझं आणि डॉक्टरकीचं काहीतरी वेगळंच नातं आहे. मला चित्रपटात मी पहिल्यांदा जेव्हा वनरूम किचन केलं, डॉक्टरचं म्हणजे मी गेस्ट अपीअरन्स पण करायचा, मला टिळेकर सर म्हटले होते, त्यामुळे मग मी डॉक्टरची भूमिका केली. एक झुंजवाराशी डॉक्टर, म्हणजे बऱ्याचदा आता सुद्धा एक वेगळी एकांकिका मी मध्ये केली होती, त्याच्यात सुद्धा मी डॉक्टर होतो. आता सुद्धा डॉक्टरच आहे. म्हणजे मी म्हटलं, आणि मला काय होतंय की बॅकस्टेजचे काही लोक मला डॉक्टर म्हणूनच हाक मारतात. मला इतकं छान वाटतं ना, म्हणजे लहान तोंडी मोठा घास, पण डॉक्टर श्रीराम लागून डॉक्टर म्हणायचे. मला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते आणि मला कुठंतरी माझ्या आत मग ब्रेन मला हे करत असतो, त्यांचा आशीर्वाद आहे तुला, आणि तुला तसं म्हणजे त्यांना आदर्श ठेवून काम करायचं. म्हणजे निळू भाऊ किंवा डॉक्टर लागू यांना मी डोक्यात ठेवतो, आणि नाही म्हणजे त्यांच्यावर काम केलं, त्यांच्याकडून खूप शिकलोय. तर मला तशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप मी शिकतोय. मला प्रियाताई असेल किंवा आमिर हे मला सांगत असतात, आणि मी ओपनली त्यांच्याकडून रिसिव्ह करत असतो, कारण मला गरज वाटते. कारण मी कधी इव्हन ऑफिसमध्ये सीआर पण मी 10 on 10 कधी द्यायचो नाही. म्हणजे जरी तुम्ही चांगले असाल तरी मी म्हणायचो देयर इज स्कोप फॉर एक्सलन्स, काहीतरी आहे. नंतर माणूस आता जगाला पूर्ण जगण्यात काय नसतो, माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. म्हणून मग मी तसं शिकत असतोय. आणि मग ह्या नाटकात सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रयोग म्हणून म्हणतात ना नाटकाला, प्रयोगच आहे. तर मग वेगळे आम्ही प्रयत्न करत असतो की आता असं करून बघूया, तसं करून बघूया. नाही, ते जाणवतं. आणि एक नाटकाबद्दल बोलतो बरं थोडं, म्हणजे आमचंच नाटकाची जे नाटक असतं ना, नाटकाची प्रोसेस आहे सर. येस. म्हणजे स्क्रिप्ट मिळते पहिली, बरोबर, पण त्यानंतर ते वाचन करता करता ते कॅरेक्टर मिळणं सुद्धा. म्हणजे आता आशुतोष घोरपडे आहे, आणि आशुतोष घोरपडेला विकास पाटलांचा रोल करायचा, बरोबर. तर नुसतं स्क्रिप्टमध्ये दिलेलं बोलून चालणार नाही. मला विकास पाटील कसे आहेत, काय, म्हणजे एक वेळ अशी आली पाहिजे की आशुतोष घोरपडेंमध्ये विकास पाटलांचा आत्मा आला पाहिजे. येस. तरच कुठेतरी तो आशुतोष घोरपडे विकास पाटलांसारखा रोल करायला, कारण आत्मा पाहिजे ना त्या शरीरात. म्हणजे ठीक आहे की तुमच्यासारखं मला एकदम असं तुमच्यासारखं छान शरीर नाहीये माझं, पण तरी सुद्धा मला जसं जमेल तसं मी करणार ना. बरोबर. नाही, तू बरोबर, तुम्ही तिथं म्हणजे थोडक्यात त्यांच्या जागेवर गेल्याशिवाय तुम्हाला तो रोल, आणि ते जाणवते. आणि त्यामुळे नाटकाची ही प्रोसेस आहे सर. त्यामुळे मी माझं जगण्याच्या गोष्टीत हे लक्षात आलेलं आहे की जगणं म्हणजे डेस्टिनेशन नाही, टार्गेट नाही की मला कराडला, आता मला इथून सांगलीला पोहोचायचं, तर मला सांगली पोहोचणं हे माझं जगण्याचा टार्गेट नाही आहे. जो प्रवासाचा पार्ट आहे, तो कराडमधून मी सांगलीपर्यंत जाईपर्यंतचा जो प्रवास आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, आणि ते पण सांगली डेस्टिनेशन महत्वाचं आहे. त्यामुळं नाटक नुसतं त्या स्टेजवर करणं हे महत्वाचं नाही. जे प्रोसेस आहे ना सर, ते कॅरेक्टर मिळणं, ते एन्जॉय करणं, रिहर्सल्स एन्जॉय करणं, ही खूप छान असते.
आणि ती आम्ही भूल भुलैया नाटकांनी आम्ही सगळे मिळून एन्जॉय करतोय, प्रवास एन्जॉय करतोय, गाडीमध्ये सुद्धा जो प्रवास आहे, बसमधून आम्ही दौरे एन्जॉय करतोय, छान चाललेलं आहे. आणि लोक म्हणजे मला अजून ठीक आहे 2-4% इकडं तिकडं असतील, पण जे लोक येतात ना सर, त्यांना ते नाटक वेगळं वाटतंय आणि आवडते. नाही आता आता पुण्यामध्ये सर चांगलं नाटक चांगलं चाललंय. नाही म्हणूनच तो शेअर मी चांगला निवडला ना, जिंदगी नाही जीने का बहाना. मला ॲक्च्युली तो शेअर म्हणजे माझ्या यूज टू मधला शेअर नाही आहे. तो मी व्यवस्थित रात्री वाचला, म्हटलं की तो तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाला कुठंतरी तो हे पाहिजे. आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे आलो आहे. मला तुमच्याकडनं असं अपेक्षित आहे आता, की ज्या लोक करिअरच्या एका मध्यावर पोचल्यात आणि त्यांना पुढं आयुष्यात अजून ते करिअर पण करायचं आहे आणि छंद पण जोपासायच्यात, तुम्ही काय सांगाल? थोडंसं म्हणजे त्याला मी मार्गदर्शन नाही म्हणणार, फक्त एक थोडंसं असं काय सांगू शकाल की त्यांनी कसं स्वतःचं हे प्लॅन करावं? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं सुरुवातीला मी बोललो तसं प्रत्येक क्षण जगायचा म्हटलं ना, बरं, की मग सगळ्या गोष्टी आणि प्युरिटी पाहिजे बॉस. येस. म्हणजे चालूपणा केला ना, 2 चेहरे असतील की मग तुमचे कॅल्क्युलेशन झाले. येस येस येस. तुम्ही जास्त कॅल्क्युलेट जगण्या बघताना करूच नका. ओके. मग कसं होतं की तुम्हाला जे आहे ना ते प्युअर हार्टनी केलं ना, हार्डवर्क शिवाय देर इज नो म्हणजे शॉर्टकट टू हार्डवर्क. नाही, अगदी खरं. हार्डवर्क आवश्यकच आहे बरोबर. कुठल्याही गोष्टीत. हो, हो. तुम्ही CA बना, अमिताभ बच्चन बना, इंजिनियर बना, काय पाहिजे डॉक्टर काय बना, बरं, पण तुम्ही तुम्हाला हार्डवर्क लागणार आहे. आणि मी माझ्या मुलाला नेहमी उदाहरण देतो, धोनी हां प्रत्येक वेळेला किंवा तेंडुलकर, हे मोठे लोक आहेत त्या क्षेत्रातले. बघताना आपण सक्सेसफुल म्हणून बघतो, प्रत्येक वेळेला सेंचुरी काढतो का, प्रत्येक वेळेला, पण काही काही वेळेला 0वर सुद्धा आउट होतात. 0, 2 रन काढून आउट होतात, 8 रन. म्हणजे आयुष्याचा ग्राफ हा अप अँड डाऊन आहे. राईट. आपल्याला सारखं वाटत असतं की आपण सक्सेस. तर कुठलाही माणूस आयुष्यात दाखवा की ज्याला दुःख नाहीये. तर महात्मा गांधी असू दे, हिटलर असू दे, अलेक्झांडर असू दे, कुणी असू दे, गौतम बुद्ध असू दे, सगळ्यांना सुख आहे आणि दुःख आहे सगळ्यांकडे. जिवंत माणसाला हे सगळं आहे. दुःखाचा स्वीकार करायचा, अपयशाचा स्वीकार करणं, फेल्युअरचा स्वीकार करणं. म्हणजे मी 0वर आज आउट झालोय तरी उद्या माझी सेंचुरी. म्हणजे मला सांगायचं काय की तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न आपण करायचे. मी ते ठरवलंय की मला हे करायचंय, हे करिअर म्हणून करायचंय. मी प्रयत्न करणार, 100% देणार, हृदयापासून देणार. आणि त्या प्रवासामध्ये कधी कधी मला काही फेल्युअर्स पण येते. तर त्यामुळे मला दुःखी व्हायचं नाहीये. म्हणजे मी अगदी म्हणजे माझा मूड ऑफ झाला आणि मी नाहीच करणार. वन शुड नॉट क्विट. मला प्रयत्न करायचे, समजून घ्यायचंय आणि अंडरस्टँडिंग केलं ना, कन्सेप्ट चांगले असतील, क्लॅरिटी असेल, तर हमखास तुम्हाला यश मिळतं. आणि तो प्रवास बऱ्याचदा असं पण होतं की तिथं जरी पोचता नाही आलं, बरोबर. आता अमिताभ बच्चनचं उदाहरण लक्षात आहे ना, सगळ्यांना माहिती आहे, पण आपण ती उदाहरणं डोक्यात ठेवत नाही की त्याला आकाशवाणीवरती नाकारलं, आवाजावर रिजेक्ट झालं. किंवा आपले प्रेसिडेंट एपीजे अब्दुल एपीजे DRDOला रिजेक्ट नाही इंडियाला डिफेन्स मध्ये पण मग ते इंडियाला गेले असते तर ते आता आज कर्नल वगैरे म्हणजे किंवा वरती कुठंतरी होऊन तिथूनच. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या आपल्या म्हणजे ईश्वरानं त्याला काहीतरी करायला पाठवलेलं आहे, प्लॅन करून तर ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. कधी कधी काय होतं, काही पोरं 4-4 वर्ष MPSC UPSCचा अभ्यास करतात, परीक्षा देतात, पण मिळत नाही. मग त्यांनी त्यांच्यात समजून घेतलं पाहिजे, कुठं तर थांबलं पण पाहिजे. याला मी क्विट नाही म्हणणार, पण थांबणं आवश्यक आहे की नाही, समजून घेणं की नाही बहुतेक इथं नाही होत तर मग आणखीन रस्ते असतात. एक रस्ता बंद केला की दुसरा असतो, दुसरा. आपण स्वतःला खूप सीमित करून ठेवलेलं आहे. जगणं खूप सीमित केलंय की नाही, मला इंजिनियरच व्हायचंय, मला मेडिकलच, मला डॉक्टरच व्हायचंय किंवा मला असंच व्हायचंय. एक माणूस जीवनात खूप काय करू शकतो. एक माणूस तबला वाजवू शकतो, गिटार वाजवू शकतो, गाणं गाऊ शकतो, डान्स करू शकतो, ऍक्टिंग करू शकतो, ऑफिसमध्ये काम करू शकतो, चांगला बाप असू शकतो, चांगली आई असू शकतो, चांगला मुलगा असू शकतो, चांगला मित्र असू शकतो. खूप गोष्टी, 100 गोष्टी तो करू शकतो आणि 100%. बरोबर. कारण त्याच्याकडे वेळच वेळ असू शकतो. फक्त ते पूर्णपणे झोकून द्यायचं आणि समजून घ्यायचं. मग आणि अपयशाला पॉझिटिव्हली घेणं खूप खूप महत्वाचं आहे.
म्हणजे तुम्ही ते समजून घेतलं ना की मग तुम्हाला कुठेही आणि 100% फोकस बरं का. मी तुमच्याकडे आहे, तुमच्याशी बोलतोय तर मी पूर्णपणे मी आता माझ्या बायकोचा विचार करत नाही नाही, करत. मी माझ्या मुलांचा विचार करत नाही, बरोबर. मी तुमच्याशी पूर्णपणे बरोबर. बोलतोय, अगदी. समरस होऊन बरोबर. बोलतोय, Yes, yes. की मुलाखत देतोय. असं प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसानं प्रत्येक गोष्ट केली तर त्याला कुठेही त्याचं करिअर असू दे, त्याचा छंद असू दे. हा, आता करिअर आणि छंदामध्ये माणसानं बॅलन्स ठेवावा. थोडंसं जगणं म्हणजे त्याला आनंद मिळायला पाहिजे. बरोबर बरोबर. करिअर करताना आनंद मिळाला तर सोन्यान पिवळं. सचिन तेंडुलकरला बॅटिंग क्रिकेट आवडायचं म्हणून त्यानं ते निवडलं आणि तसं झालं तर ते चांगलंच. पण त्या व्यतिरिक्त जर असं सुद्धा थोडंसं नाही आवडीचं काम मिळालं तरी सुद्धा ते करून माझा छंद जोपासला, खूप गोष्टी केल्या तरी सुद्धा माणूस आनंदी राहू शकतो. शेवटी माणसानं आनंदी राहणं हेच महत्वाचं. गुड, छान. खूप वेळ आपण सरांशी गप्पा मारतोय आणि शेवटच्या प्रश्नामध्ये त्यांनी जीवनाचा एक दृष्टिकोन सांगितला, जो दृष्टिकोन मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला उपयोगी पडेल. त्यांच्या VRSच्या स्पीचच्या वेळी मी माझ्या भाषणामध्ये सत्यजित तराडेंच्या 4 ओळी ऐकवल्या होत्या. त्याच पुन्हा इथं, कारण त्यांनाही त्या फार आवडतात, त्यामुळे मी पुन्हा रिपीट करतो. कधी विनेतुनी आलो, कधी टाळातुनी आलो, तुकोबाची व्यथा घेऊनी तळा काळातुनी आलो, विठोबा संपली वारी, जाऊ का रे आता, तुला माहीत आहे मी मुलाबाळातुनी आलो. अक्षरशः जशी वारी केली जाते, जेवढ्या तन्मयतेनं, समरसतेनं, जेवढ्या भक्तिभावानं, त्या प्रकारे आपल्या सगळ्या नोकरीचा टेन्युअर त्यांनी वारीसारखा केला. आणि ज्ञानेश्वरांनी जसं पसायदान जगाच्या कल्याणासाठी मागितलं, तसंच तिथं बसून जिथं जेवढं शक्य आहे, कदाचित शक्य नाही, स्वतःच्या कॅपॅसिटीच्या वर जाऊन लोकांची कामं केली. आणि हे सगळं केल्यानंतर पुन्हा स्वतःवर काम करण्यासाठी पुन्हा एक नवीन क्षेत्रामध्ये सर तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि तो प्रवेश तुमचा यशस्वी प्रवेश झालेला आहे, तुम्हाला संधी मिळालेली आहे. मी आमच्या सगळ्या ऑडियन्सच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. मनपूर्वक तुमचे आभार मानतो की तुमची मैत्री माझ्यासारख्या तुमच्या एका मित्राला मिळाली आणि तुम्ही हा भरपूर वेळ आमच्यासाठी दिलात. आपले मनपूर्वक आभार. आमचे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी विकास साळुंके साहेबांचे आभार. ते गेले 3 तास आमच्याबरोबर आहेत. माझे मित्र विनायक कवडे सर इथं आहेत आम्हाला मदत करायला. या दोघांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपले पण आभार, जी संधी आपण मला दिलीत. ओके.